दिवसाची सुरुवात यशू बरोबर. लहानपणी आपण सर्वच लपालपीचा खेळ खेळत असू. आम्ही पण लहानपणी लपालपीचा खेळ खेळायचो आणि लपायला बऱ्याच ठिकाणी आम्हाला जागा असायच्या. आजूबाजूला आमच्या घराच्या खूप झाडी होती. संपूर्ण आमचा जो परिसर होता तो झाडांनी भरलेला होता. आणि मग कधी कधी काय असायचं, एखादं खूप मोठं झाड आहे आणि त्याच्यामध्ये मधोमध एखादी पोकळी निर्माण झालेली असायची, एक जागा तयार झालेली असायची. कधी कधी आम्ही त्याच्यामध्ये लपून बसायचो. पाऊस आला तरी त्याच्यामध्ये लपून बसायचो. कधी कधी काय करायचं की एखादं झाड जे असायचं हे इतकं मोठं आणि त्याच्या फांद्या पूर्ण खाली आलेल्या असायच्या. मग आम्ही काय करायचं, ते आतमध्ये खाली वाकून घुसायचो, आतली जागा साफ करायचो आणि अगदी आम्हाला सुरक्षित त्या ठिकाणी वाटायचं, घरासारखं वाटायचं. पाऊस आला तरी मग आम्ही त्याच्यामध्ये सुरक्षित असायचो. परंतु कधी कधी जास्त पाऊस आला आणि विजा चमकायला लागल्या तर आईच्या पदराशिवाय दुसरी कुठली सुरक्षित जागा आम्हाला त्या वेळेला वाटायची नाही. त्या आईचा पदर हा अगदी सुरक्षित वाटायचा. आजच्या जगामध्ये जर आपण बघितलं तर आपण किती सुरक्षित आहोत. अनेक ठिकाणी आपण म्हणतो बॉम्बस्फोट होत आहेत, अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत, क्षुल्लक कारणासाठी सुद्धा लोक एकमेकाचा खून करत आहेत. आणि ह्या तर समस्या आहेत, परंतु आपण इतर समस्यांनी सुद्धा आपण घेरलेलो आहोत. आपण सुरक्षित नाही. आपल्याला फसवलं गेलं आहे. कदाचित आपल्याला प्रियजनांकडून आपण दुखावले गेलेलो आहोत किंवा आपले वाईट चिंतणारे लोक सगळे आजूबाजूला आहेत. आणि अशा वेळेला जर खरा आसरा आहे, खरी सुरक्षित जागा जर आपल्यासाठी आहे तर तो आपला देव परमेश्वर. त्याच्याकडेच आपल्याला सुरक्षित जागा आपल्याला मिळू शकते. खरा आसरा तोच आम्हाला देऊ शकतो. बघा, स्तोत्रसंहिता 57 आणि 1 वचन बघा काय म्हणतं. दावीद राजाने हे लिहिलं ज्यावेळेस तो शाऊला कडून पळून जात होता. शाऊल त्याच्या मागे लागला होता. तो जंगलात दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होता. जीवाची त्याला भीती होती. परंतु अशा वेळेसही तो अगदी ठामपणे दावीद म्हणत होता की हे देवा, मजवर दया कर, मजवर दया कर, माझा जीव तुझा आश्रय करीतो. परमेश्वर आमचा आश्रय आहे. जगिक सुरक्षिततेपेक्षा देवाच्या सानिध्यामध्ये अधिक सुरक्षितता आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 46 आणि 1 वचन, Psalm 46 and verse 1. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.